देतो हरीश. वैयक्तिक दुसरं संघाचा पुन्हा भिरकावून देतोय, खूप लांब जाऊन चेंडू विसातोय. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. 6 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 46. आपण भेटली लगातार 3 षटकारासाठी किरण राजपुरोहित साहेबांकडून 1100 रुपये पारितोषिक. आपण सुभाष अनंत पाटील जे बक्षीस लावलं ते म्हणतात सुभाष पाटील कुणाला भेटणार नाही, कारण षटकार एवढे लांब जाऊन विसावतायत की प्रेक्षकांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू लाईन बघायला लागणारे ऑप्शनच्या बाहेर जाऊन चेंडू पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 47. आमचे बेन पंच आपण भेटले तर राज पाटील. स्क्वेअरलीच्या पंच आपण केतन पाटील. हरीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतो. स्ट्राईक ला तुषार पाटील पुन्हा लॉब करतो चेंडूला लॉंग ऑन लॉंगच्या मधनं स्वीटली टायमिंग. 6 धावा. थँक्यू थँक्यू. नितीन झेलची किंमत मात्र मोजतोय. 12 चेंडू मध्ये 35 धावा करतोय. तर मात्र ही तुषार पाटीलची ओळख आहे. नितीन आपण नेहमी सांगतो कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. मात्र तुषार पाटीलचा झेल सोडला आणि तुषार पाटील मात्र आता मैदानावर तबाही माजवतोय. तर मात्र 2 षटकार उत्तुंग दाखवतोय. कारण की हा एक खेळाडू असा आहे की कधी वेगाने धावा वाढू शकतो आणि 4 षटकार आतापर्यंत तुषार पाटीलच्या बॅटमधून आलेले आहेत आणि 2 चौकार. वैयक्तिक 35 धावांना खेळतो. धावसंख्या संघाची बघितले तर धावफल करते धावा येतात त्या 53. अजून एक षटकार मारला तर निखिल पाटील कडून 2000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे शॉट चेंडू लॉप करतो चेंडूला वन्स अगेन. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू थँक्यू. सलग 3 षटकार मारतो तुषार पाटील. जोरदार डाव. अप्रतिम फलंदाजी. नितीन झेल सोडला त्याची किंमत मात्र आता नारायण संघ मोजतोय. 41 धावांवर तिकडे नितीन. अजून जर आता तुषार पाटील आपण जर पहिले 50 धावा कुठल्या तर दोन्ही आपण पहिले नवापाडाचा संघ खेळाडू ठरेल आणि जुनं डोंबोलीचा, म्हणजे दोन्ही वेस्ट चे खेळाडू ठरू शकतात. नितीन जबरदस्त फलंदाजी करत तुषार पाटील. आपण पहिले मैदानाच्या बाहेर अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू, पण मैदानात मात्र अतिशय रुद्ररूप धारण करतोय. जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. पुन्हा हरीश गोलंदाजी मार्कवर उर्दूकडे मार्क करतो. स्ट्राईकला तुषार पाटील. शॉट चेंडू हुक करतो चेंडूला अप्रतिम. खूप 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 लांब जाऊन दिसतो चेंडू. 6 धावा. थँक्यू. 14 चेंडू 47 धावा. 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारतोय. तो मात्र तुषार पाटीलचा जोरदार डाव आणि ही किंमत मात्र मोजतोय. नारायण संघ झेल सोडला होता. एक सोप्पा झेल. तुषार पाटील अंडर फायर. जबरदस्त मात्र इथं फलंदाजी करतो. ज्याप्रमाणे पिंट्या जोशीने केले तीच फलंदाजी मला वाटतं तुषार पाटीलने बघितली आणि तीच फलंदाजी मात्र इथे मैदानावर कंटिन्यू दाखवतो. अप्रतिम फलंदाजी तुषार पाटील. संघाची धावसंख्या धावपल करते. 65 वाऱ्याच्या वेगाने धावा मारतायत. 6 बॉल 6 षटकार मारले तर 10,000 रुपये पाचशे. निखिल पाटील कडून पुन्हा लॉप करतोय वन्स अगेन. 5 चेंडू 50 धावा. इथे मात्र पूर्ण जोरदार झालं. तुषार पाटील बॅट दाखवायची जरा. तांब्याच्या डीजे मास्टर तुम्हाला संधी देऊ. या स्पर्धेत एक तब्बल 103 धावा कुठे जोरदार डाव तुषार पाटील साठी. 5 चेंडू 5 षटकार मारतोय. 6वा मारला तर 10,000 रुपये पारितोषिक मिळणार आहे. तुषार पाटील जोरदार डाव आहे. जबरदस्त. निखिल पाटील कडून 10,000 रुपये पारितोषिक आहे. 15 चेंडू 53 धावा. नितीन क्रिकेटवरती बिलकुल आता विश्वास राहिला का फलंदाजी बघतो आपण. जबरदस्त. ग्रामीण खेळाडूंचे शोल्डर किती स्ट्रॉंग आहेत बघ. जबरदस्त ताकद बघायला मिळते. नितीन पिंट्या जोशीने आपण वेस्टच्या खेळाडूने 50 धावा कुठल्या. त्यानंतर तुषार पाटील 50 धावा कुठतो. वेस्टचाच खेळाडू ठरतो. हरेश गोलंदाजी मार्कवर पाहिजे. 6 चेंडू 6 षटकार मारतो का पाहिजे. हा चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. षटक संपतय पण तुषार पाटील